म्हणजे आम्हा दोघांना असं वाटत होतं की आमचं नातं असं फार जन्माजन्मांचं आहे. म्हणजे ते म्हणतात ना की एकाच जीवाचे दोन तुकडे कुठल्या तरी वेगळ्या शरीरात जगतायत, तसं होतं. आणि आम्ही आता एकमेकांच्या आयुष्यात ना असं एकदम फिट बसतोय. सांग ना आणि सांग. आणि काही नाही, मग त्यानंतर ती तिच्या घरी गेली आणि मग मी घरी आलो. श्री, एक मिनिट. हा, म्हणजे माझी जरा शंका आहे. कसली? तू तिला खरंच नोकरी देणार आहेस का? ग बायकोची नोकरी नसते ग, पार्टनरशिप असते, आयुष्याची जोडीदारीण म्हणून. वा बेबी वंच वा. अच्छा अच्छा, असं आहे होय. ते माझा जरा गोंधळ झाला. ए श्री, पण ती लग्नाला नक्की तयार आहे ना? नाही, रडली म्हणजे नक्की कळत नाही हो का नाही ते. अगं रडली म्हणजे मान्यच असणार ना तिला. हसली असती तर कळलं असतं ना, रडली म्हणजे कसं समजायचं? मला कळलं. इनफॅक्ट मला माहितीये ती माझी पार्टनर आहे, लाईफ पार्टनर. श्री, मग गुरुजींना बोलावून मुहूर्त काढूया. अगं नाही, त्याला थोडा वेळ अजून. आता कशाला वेळ काढायचा आहे? हो, ती तयार आहे, आम्ही तयार आहोत, तू तयार आहे, तिच्या घरचे तयार आहेत, मग कशाला वेळ काढायचा? हो ना. आणि हो, लग्न अगदी साधेपणानेच करूया. हा नाही नाही नाही, लग्नाचे सगळे संस्कार झाले पाहिजेत दोघांवर. ए हो, आपल्या घरातलं पहिलं लग्न आहे, दणक्यात झालं पाहिजे. हा. ए श्री, आपण सगळ्यांना बोलवायचं. हा, हो हो, सगळ्यांना बोलवूया आपण. अगं गप्प रहा, शांत रहा. तुला त्रास नाही करायला होती या सगळ्याचा? नाही होत. बरं, आता मला सांग, तू काय ठरवलंयस लग्नाबद्दल? आता मी तिला लवकरच आपल्या घरी घेऊन येईन आणि तुम्हा सगळ्यांची एक इन्फॉर्मल भेट घडवून देईन. हो चालेल ना. चालेल चालेल. मग तिला लग्न कशा प्रकारे करायचंय, तिच्या घरातल्यांना काय वाटतं, आपलं काय म्हणणं आहे, हे सगळं आपण एकत्र मिळूनच ठरवू. चालेल? हो, पण तेच जरा लवकर ठरवूया रे. हो ना, आता ठरलंय तर वेळ कशाला घालवायचा? हो, पण मला वाटतं तिने आपल्या घरातली सिस्टीम समजून घेतली पाहिजे, हो की नाही? देवाचं सगळं करणारी आहे ना. श्री, आणि ऐक ना, आपण ना सगळ्यांना बोलवायचं. हा, ती सगळ्यांना. हा, कुणालाही सोडायचं नाही. सगळ्यांना आमंत्रण पत्रिका द्यायच्या. हा, मागचं सगळं विसरून. चला चला, आता लग्नाची तयारी लावूया. या काय बातमी? कशाची? कशाची म्हणजे कशाबद्दल विचारणार मी? हा, साखरपुड्याची तारीख टळली, निदान लग्नाची तरी चुकायला नको. हो, माझ्या परीने मी प्रयत्न करतेच आहे, पण आता पोर तयारच नाहीये, तर जबरदस्तीने काय तिला बोहल्यावर चढवणार आहोत? काय शशिकला बाई, तुमच्या मुलीशी लग्न करण्यासाठी मी तुम्हाला पैसे दिले. हो हो, लक्षात आहे माझ्या तसं. ते सारखंच काय मेलं पैशांचा हिशोब करत बसायचा. पैसे घेताना गोड वाटलं ना. काय, मी माझी कोणतीच गोष्ट सोडत नाही, ना पैसा ना बायको. आणि माझा पैसा आणि माझी होणारी बायको
दोन्हीही तुमच्या घरात आहेत. माझं जर लग्न झालं नाही ना तर तुमचं मी काय करीन हेही लक्षात ठेवा. 2 दिवसाची मुदत देतोय, कळवा मला. आणि मला तिचा होकारच कळायला पाहिजे. हो, मी प्रयत्न करते. तुम्ही पण तुमच्या परीने प्रयत्न करतच राहा. मला अक्कल शिकवू नका. मला माहिती आहे काय करायचं ते. आणि स्वतःची नाचक्की कशी वाचवायची याचा प्रयत्न करा. आणि तो जोमाने करा. हो. नाहीतर तुम्हाला जन्माची अद्दल घडेल याची हमी मी देतो. माझं थोबाड काय पाहताय? निघा. हो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये करता ऑपरेशन तुम्ही? अरे बोरकर सरांनी लोन सँक्शन केलं की मग ठरवेन ना. पहिले एका गुडघ्याचं करेन आणि पहिलं लोन फिटल्यावर मग दुसऱ्या गुडघ्याचं करेन. बरं. जान्हवी, मी काही तुला प्लीज, माझ्या बाबांचं ऑपरेशन मला माझ्या हिमतीवर करायचंय, कुणाची मदत घेऊन नाही. मला समजू शकतं जान्हवी. तुला खरंच कळलं श्री, एका क्षणात काही न सांगता. मला तू कळतेस जान्हवी. हे कसं काय? तुमची वेवलेंथ जुळते ना. खरंय. आणि कदाचित मला असं वाटतंय की आता तुलाही मी कळतोय. आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त ओळखायला लागलोय ना आपण एकमेकांना. शक्य आहे. ते मन जुळणं वगैरे म्हणतात ना, ते हेच असेल कदाचित. एकमेकांच्या मनातलं न सांगता कळणं. श्री, तू आता आणखी एक शब्द जरी जास्तीचा बोलला असतास ना तरी मी एम्बॅरस झाले असते. म्हणजे अनिलशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यामागे बाबांचं ऑपरेशन हे खूप महत्वाचं कारण होतं. आज विचार केल्यावर पण लाज वाटते रे. इतका मोठा शॉर्टकट घ्यायचा विचार तरी कसा करू शकते मी? आयुष्यातला सगळ्यात मोठा चुकलेला डिसिजन होता तो माझा. इट्स ऑल राईट जान्हवी. हे बघ, मला माहितीये तुझं तुझ्या बाबांवरती खूप प्रेम आहे म्हणून तर तू हे करायला तयार झालीस ना. आणि प्रेम आपल्याला खूप वनरेबल करून टाकतं. मग आपण त्यासाठी काहीही करायला तयार होतो. अगदी सारासार विचार न करता तयार होतो. मग ते अगदी कुणावरचंही प्रेम असो. तुझं तुझ्या बाबांवरती खूप प्रेम आहे हे मला माहितीये म्हणून तर तू इतकी मोठी उडी घ्यायला तयार झाली होतीस. आणि याच्यात स्वतःची लाज वाटण्यासारखं काहीच नाही आहे ग. होतं असं कधी कधी. तेव्हा प्लीज स्वतःला माफ कर आणि उगाच स्ट्रेस घेऊ नकोस. नाही तर काय आहे, पुन्हा तुझं बीपी वगैरे लो होईल आणि मग तुझी मला सेवा करावी लागेल. तू किती क्यूट आहेस माहितीये तुला. अच्छा, आत्ता कळतंय तुला? फार लवकर नोटीस केलंस. नोटीस आधीच केलं होतं, आता फक्त बोलले. बरं चल, 1-1.5 तास तर सहज गेलाय. आपण फोनवर बोलतोय, आता ठेवू का मी फोन? जान्हवी, तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंयस. कुठल्या प्रश्नाचं? माझं प्रपोजल ते ऍक्सेप्ट केलंयस की नाही? शब्दात सांगायलाच हवं का? मला आवडतं आणि सगळं शब्दात सांगून टाकावं ना. आणि मला असं शब्दात नाही सांगता येत सगळं. सगळ्या गोष्टी शब्दात का सांगायला हव्या? कृतीतून कळतं ना. नाही, कृतीतून अर्थ काढणं म्हणजे इंटरप्रिटेशन केल्यासारखं आहे. त्यापेक्षा सरळ सगळं सगळं सांगून टाकावं ना. मी सांगितलं नाही तर तुला कळणारच नाहीये का? मला कसं कळेल? श्री, आता पुरे. हा, अगं तुझ्याकडून होकार येत नाही तो मी वरात घेऊन कसा येणार तुझ्या दारात? हॅलो हॅलो जान्हवी, काय गा आहेस ना तू? हा, हो हो आहे, बोल ना. मग काय एकदम अशी हरवल्यासारखी का झालीस? नाही, असं काही नाही रे. मी नंतर फोन करू का? नाही,
मी करते फोन. हा हॅलो हॅलो जान्हवी, काय झालं? आर यू ऑलराइट? हा मी करते ना, फोन करते. बाय. तुम्ही इथे काय? चाळ काय तुझ्या बापाची आहे? हे बघ जान्हवी, माझ्याशी लग्न केलं नाहीस ना तर तुला असंच सोडणार नाही. वाटोळ करीन तुझं. तुला काय हा सगळा खेळ वाटतोय? विदूषक केलायस तू माझा. ऑफिस मधले सगळे हसतात माझ्यावर. सगळ्यांना वाटतं तरुण मुलीशी लग्न ठरलंय, या सगळ्या थापा आहेत म्हणून. तुझ्यासाठी ही मस्करी आहे का ग सगळी? वाटलं लग्न ठरवलं, वाटलं मोडलं. अगं पत्रिका छापायला टाकले आहेत, मंगळसूत्रही करून ठेवलंय. हे बघ जान्हवी, चुकलो, क्षमा मागतो ना मी. हवं तर बाबांचीही क्षमा मागतो. सोड ना आता. किती ताणशील आणि कशाला? हे बघ जान्हवी, मी तुझ्यावर प्रेम करतो, बाकी काही नाही. आणि हे बघ एक मी आहे, मी रानटी आहे, पण तुला सुखात ठेवीन. तुला काही कमी पडू देणार नाही, अगदी राणीसारखं ठेवीन. पण प्रेम करतो आपण तुझ्यावर. काय कळतंय का? सोड ना आता. झालं गेलं, गंगेला मिळालं. मी नाटेकरांनाही लग्नाला बोलवणार नाही, मग तर झालं. मिस्टर अनिल, प्लीज मला जाऊ द्या. हे बघ जान्हवी, तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर आय एम सॉरी. हे बघ, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत मी, म्हणून सांगतोय. शेवटी माझ्याच पायाशी लोळण घेत येशील आणि म्हणशील माझ्याशी लग्न करा, माझ्याशी लग्न करा. त्यापेक्षा आत्ताच मानाने हो म्हण. हॅलो, काय झालं? ही मगाशी अशीच धावत आली घाबरलेली, आता तू आलीस. काय झालंय का? धावत आले ना म्हणून दम लागलाय. अगं पण धावत का आलीस? काही नाही, असंच. अगं काही झालंय का? नाही बाबा, काहीच नाही. तुम्ही का जाग्यात अजून? चला झोपा बघू द्या. अगं औषधं घेतली आहेत ना, चला झोप. घेतलेत. तुला काय झालं? मी पाहिलं मगाशी तुला. घाबरून का जात होतीस? आता नको, उद्या बोलूया. आता का नाही? ते झोपलेत ना. टाक्या होती, तेच होईल सगळं. त्या झोप. ऑपरेशनचा खर्च होणार आहे 4 लाख रुपये. जान्हवीला कितीचं लोन सँक्शन होणार आहे? म्हणजे मला सगळं सँक्शन करायला आवडलं असतं, पण वाटत नाही तितकं होईल. 2-2.5 लाखापर्यंत होईल. ओके, तुम्ही जान्हवीला 2 लाखाचं लोन सँक्शन करा. बर. पण आपल्याला ऍक्च्युअली लोन घ्यायचं नाहीये. हं? म्हणजे डॉक्टरांचा जो काही खर्च होईल ना, तो मी स्वतः देईन.
आमच्याच हॉस्पिटलचे डॉक्टर आहे, डॉक्टर नायक. त्यांचं एक हॉस्पिटल आहे तुमच्याच ब्रांचच्या अगदी बाजूला. मी त्यांच्याशी सविस्तर बोलून ठेवलेलं आहे. मी त्यांना सांगितलंय की जान्हवीच्या वडिलांच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन करायचंय आणि त्याचा खर्च 2 लाख रुपये येईल असं मी त्यांना सांगून ठेवलंय. म्हणजे जान्हवीने जर त्यांना विचारलं ना तर ते तिला तेच सांगतील की ऑपरेशनचा खर्च 2 लाख रुपये येणार आहे. आणि नी रिप्लेसमेंटचा खर्च किती येतो वगैरे ह्या डिटेल्समध्ये ती पडेल असं मला तर काही वाटत नाही. तेव्हा तुम्ही एकच करायचं, तुम्ही फक्त जान्हवीला हे सांगायचं की बँक डॉक्टरांच्या नावाने परस्पर चेक इश्यू करेल आणि त्यांना देऊन टाकेल. मग डॉक्टरांना काय कसे पैसे द्यायचे ना ते मी बघेन. म्हणजे जान्हवीला असं वाटलं पाहिजे की तिने 2 लाख रुपयाचं लोन काढलंय, पण खरं तर तिच्या नावावर लोन असणारच नाही. बरोबर? करेक्ट. पण आता हे सगळं कसं मॅनेज करायचं हे प्लीज तुम्ही बघा. नाही, पण कसं आहे की जर का तिला असं वाटायला हवं असेल की तिने लोन काढलाय तर तिच्याकडनं कर्जाचे हप्ते तरी घ्यावेच लागतील ना. घ्या ना, हप्त्याचा चेक घ्या तुम्ही, पण तो डिपॉझिट करू नका ना. म्हणजे ECS करू नका, पोस्ट डेटेड चेक घ्या ना आणि रेट ऑफ इंटरेस्ट एकदम कमी ठेवा. दॅट्स इट. नाही काय गोखले साहेब, पण तिला कधीतरी कळेलच ना, शेवटी बँकेत काम करते ती. कल्पना मला त्याची, पण तोपर्यंत आमचं लग्न झालेलं असेलच, त्यामुळे मग नंतर मी खोटं बोललोय असं सांगून माफी मागून टाकेन. पण तुम्हाला हे तिला कळू का द्यायचं नाहीये की पैसे तुम्ही देताय ते? एक तर ती माझ्याकडून पैसे घेणारच नाही आणि दुसरी गोष्ट अशी की तिच्या बाबांचं ऑपरेशन होणं हे जास्त महत्वाचं आणि माझ्याकडून पैसे घेतल्याचा ताण तिला सतत जाणवत राहील. खूप त्रास होईल तिला. नाही, तिला हे न कळू दिलेलंच बरं. तेव्हा तिला 2 लाखाचं लोन सँक्शन झालेलं आहे आणि या 2 लाख रुपयातच तिच्या बाबांच्या पायाचं ऑपरेशन होतं एका चांगल्या ऑर्थोपेडिक सर्जन कडनं, असंच तिला सतत वाटत राहिलं पाहिजे. हे डॉक्टर नायकांचं कार्ड. बर, मी तिच्याबद्दल डॉक्टरांकडे ऑलरेडी बोलून ठेवलेलं आहेच. ते लगेचच अपॉइंटमेंट देतील आपल्याला आणि माझ्याबद्दल तिच्यासमोर ते काही बोलणार नाही त्याची ते खबरदारी घेतील. आता फक्त तुम्ही याच डॉक्टरांना तिला रेकमेंड करायचं आणि हवं तर तुमची ओळख आहे असंच सांगा ना. आणि प्लीज सी टू इट की ती तिच्या बाबांना ह्यांच्याचकडे घेऊन जाईल. नक्कीच. आता हे सगळं मला बोलायचं होतं म्हणून तुम्हाला मी ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. हे एवढं सगळं काही बँकेत बोलता आलं नसतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण तुम्हाला माझ्यामुळे त्रास झालाय. सर बोलवलं? हा, मी तुझ्या लोन बद्दल वरिष्ठांशी बोललोय आणि तुझं 2 लाखाचं लोन सँक्शन झालेलं आहे. थँक्यू सर. तू मला PDC दे. सर मी ECS करते तुम्हाला. नको, तुम्हाला PDCच दे. ऑपरेशनचे पैसे परस्पर डॉक्टरांना दिले जातील. सर पण अगं जान्हवी, हे बघ, तू या बँकेची एम्प्लॉई आहेस तेव्हा तुझ्यासाठी नियमांना थोडी ढील दिली तर काही बिघडत नाहीये. हे बघ, तू जास्त प्रश्न विचारू नकोस. तू मला PDCच दे. माझ्यावर विश्वास आहे ना? सर तुमच्यावर विश्वास आहेच हो, पण एक काम कर, या डॉक्टरांना जाऊन भेट. आपल्या साहेबांचे मित्र आहेत ते, आणि ह्यांनाच जाऊन भेट बरं का. नाहीतर त्यांना वाटायचं माझा स्टाफ एवढं सांगून सुद्धा माझं काहीच ऐकत नाही. नाही नाही, माझेही मित्र आहेत ते. सर अहो, यांची अपॉइंटमेंट मिळायलाच 2 महिने जातील. तुला लगेच मिळेल. आपले साहेब बोललेत त्यांच्याशी. सर यांची फी नाही परवडणार मला. खूप मोठे डॉक्टर आहेत हे. हे बघ, मी तेच सांगतोय तुला. आपल्या साहेबांशी बोललोय मी तुझ्याबद्दल, तर त्यांनी तुला आजच्या आज या डॉक्टरांकडे जायला सांगितलंय. हो सर. निघ 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 बघ. आत्ता? हो हो, आत्ता. पण सर पण नाही बिन नाही, तुला अपॉइंटमेंट मिळेल लगेच. बाबांना दाखवून आण आणि मग हवं तर ये बँकेत लगेच. हा चालेल, मी पिंट्याला फोन करते आणि सांगते बाबांना रिक्षाने इथेच घेऊन ये. जा. ऑल द बेस्ट. सर थँक्यू सो मच.